नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 8 मार्च असल्यामुळे आमच्या योगामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्याचे ठरवले. सर्व साधकांचा उत्साह अगदी पाहण्यासारखा होता. या कार्यक्रमाचे सूत्रधार माननीय आरतीताई पवार आणि इतर सर्व साधक होते. सकाळपासूनच सर्व जोरदार तयारी सुरू झाली. सर्वात आधी आमचा नियमित योगा व त्यानंतर मेडिटेशन घेण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिन कामगार महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीतून निर्माण झाला आहे. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्रीमध्ये प्रत्येक क्षणांची साथ, स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात. अशा अनेक रूपी आई, बहीण, वहिनी आणि सर्व शक्तींचा आजच्या दिवशी सन्मान केला जातो. कार्यक्रमाची प्रस्तावना नगरसेविका माननीय आरतीताई पवार यांनी केली. आदरणीय काकासाहेबांना विनंती करते की आपण आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करा. सीमोल्लंघनला म्हणजे दसऱ्याला आपटे रूपी सोन्याचे महत्त्व, गुढीपाडव्याला गुढीचे महत्त्व, रामनवमीला रामाचे महत्त्व आणि गोकुळाष्टमीला कृष्णाच्या दहीहंडीचे महत्त्व याप्रमाणे आणि शिवजयंतीला शिवाचे महत्त्व याप्रमाणे आजच्या महिला दिनाला म्हणजे स्त्रीचे महत्त्व फारच आहे. आजच्या दिनाला स्त्रीला महत्त्व कसे आहे व काय आहे, त्याला काय काय कारणे आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. ब्रह्मदेवाने संपूर्ण पृथ्वीची आणि अगदी नटून थटून जमलेल्या आहोत. अगदी नवदुर्गा दिसत आहेत. सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ताईसाहेब, मी तुम्हाला सांगू इच्छिते, आज तुमचे पाऊल आमच्या ग्राउंडवर पडलेत. म्हणजेच आम्ही पण एका IAS आणि अधिकाऱ्याच्या आई झालो आहोत. आज आम्हाला तेच गर्वाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी. आणि सर, मी तुम्हाला सांगू इच्छिते की आमचा हा योगा ग्राउंड जवळजवळ 3 वर्षापासून चालू आहे आणि इथे आम्ही सगळे आपल्या भारतीय संस्कृतीचे कार्यक्रम पण घेत असतो. आणि आज महिला दिनाचं औचित्य साधून कालच मला संध्याकाळी थोडं वाटलं की आपण कोणत्या तरी कर्तृत्वान महिलांचा म्हणजे आधुनिक जिजाऊंचा आपण सत्कार केला पाहिजे. आणि मला डोळ्यासमोर आल्या त्या मंदाकिनी ताई आणि ज्योती ताई. खरंच ताई, तुमचं आजच्या आधुनिक जिजाऊ म्हणून तुम्हाला मी खरंच हे करते की असं मुलं घडवणे आणि सगळ्यांनी जर अशी मुलं घडवले तर खरंच आपण भारताची प्रगती होऊ शकते. तर सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण आमचा छोटेखानी सत्कार स्वीकारावा ही विनंती करते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी समाजातील कर्तृत्ववान महिलांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचे स्वागत आमच्या योगातील साधकांनी त्याचप्रमाणे आरतीताईंनी सुद्धा केले. शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. समाजासाठी महिलांनी दिलेल्या योगदानाचं महत्त्व समजण्यासाठी
प्रत्येक गोष्टीत त्यांना समान अधिकार देण्याच्या उद्देशाने दरवर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. विश्वाचे सुख तोलणारी आणि आभाळ एवढं दुःख पेलणारी फक्त स्त्रीच असते. अशा स्त्री शक्तीला माझा जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा व प्रणाम. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.